गुड इव्हनिंग सर्वांना. आवाज येतोय माझा सर्वांना? आवाज येतोय म्हटलं सर्वांना? माझा आवाज येतोय का सर्वांना? ते हे बघा, आज आपण मराठी व्याकरण बघणार आहोत आणि मराठी व्याकरणामधील आपला नवीन टॉपिक आहे वचन विचार. आपण याच्या अगोदर नाम बघितला. नाम मध्ये सामान्य नाम आणि विशेष नाम काय असतं ते पाहिलं. तिथं आपलं फक्त भाववाचक नाम बाकी होतं. ते शनिवारच्या दिवशी आपलं लेक्चर नाही झाल्यामुळे ते थोडंसं टॉपिक बाकी आहे. पण आपण तो पण कव्हर करू एक दिवस, जेवढं बाकी फक्त भाववाचक. आज आपण वचन विचार बघणार आहोत. आता वचन विचार म्हणजे काय लक्षात घ्या. वचन म्हणजे काय? नामाच्या ठायी वस्तू एक आहे की अनेक. नामाच्या ठायी वस्तू एक आहे किंवा अनेक या संख्या सूचनाचा जो गुणधर्म आहे त्याला आपण वचन म्हणतो. म्हणजे नामाच्या रूपावरूनच आपल्याला कळतं त्याच्यात वस्तू एक ही की अनेक आहे हे संख्या सुचवतो. त्या गुणधर्माला म्हणायचं वचन. मग वचनाची व्याख्या केली बघा मोरोकेश दामले यांनी. नामाच्या व इतर सर्व विकारी शब्दांच्या ठायी संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो त्यालाच म्हणायचं वचन. मोरोकेश दामले यांनी केलेली व्याख्या आहे वचनाची. नामाच्या व इतर सर्व विकारी शब्दांच्या ठायी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्याला वचन म्हणायचं. कृपा कुलकर्णी यांनी एकदम सिंपल व्याख्या केली वचनाची. वचन म्हणजे बोलणे. म्हणजेच काय? एका व्यक्तीबद्दल अगर वस्तूबद्दल बोलणे म्हणजे एक वचन आणि अनेक व्यक्ती किंवा वस्तूंबद्दल बोलणे म्हणजे अनेक वचन. आपण जर एका व्यक्तीबद्दल किंवा एकाच वस्तूबद्दल बोलतोय त्याला एक वचन म्हणायचं आणि आपण जर अनेक व्यक्ती किंवा अनेक वस्तूंबद्दल बोलतोय त्याला अनेक वचन म्हणायचं. अशी व्याख्या केली सिंपल कृपा कुलकर्णी यांनी. आपल्याला मेन व्याख्या लक्षात काय ठेवायची आहे? नामाच्या ठायी संख्या सूचनाचा जो धर्म असतो गुणधर्म, संख्या सूचनाचा गुणधर्म, तिथं वस्तू एक की अनेक आहे याच्यावरून आपण ते नाम एक वचनी आहे की अनेक वचनी आहे हे ठरवत असतो. इथं लक्षात घ्या संस्कृत मध्ये एकूण 3 वचन मानली जातात. संस्कृत मध्ये 3 वचन मानली जातात. हे बघा एक वचन, द्विवचन आणि बहुवचन अशी 3 वचने असतात संस्कृत मध्ये. पण आपल्या मराठीमध्ये आपण फक्त 2च वचने, मराठीमध्ये आपल्या फक्त 2च वचन आहेत. संस्कृतमध्ये 3 वचन मानली जातात. एक वचन, द्विवचन, बहुवचन. मग आपल्या मराठीत 2 वचन कुठली कुठली आहे? एक हे तुमचं एक वचन आणि दुसरं अनेक वचन. आणि अनेक वचनालाच आपण बहुवचन असं म्हणत असतो. आपल्या मराठीमध्ये द्विवचन हे नाहीये. आपण एकतर एक वचन म्हणणार किंवा अनेक वचन म्हणणार आणि त्या अनेक वचनालाच आपण बहुवचन असं म्हणत असतो. इथं या सिंपल गोष्टी लक्षात ठेवा. संस्कृतमध्ये 3 वचन मानले जातात आणि मराठीमध्ये फक्त 2 असतात. लक्षात घ्या वचनाचे प्रकार किती आपल्या मराठीमध्ये? वचन 2 आहेत. एक आहे तुमचा एक वचन, दुसरा अनेक वचन. या अनेक वचनालाच आपण बहुवचन असं पण म्हणतो. संस्कृतमध्ये तिथं अनेक वचन न म्हणतात ते फक्त बहुवचन म्हणतात. आपण मराठीमध्ये त्याला अनेक वचन म्हणतो आणि त्यालाच बहुवचन म्हणायचं. आपल्या मराठीमध्ये द्विवचन नाहीये. ते वेगळं म्हणतात. एक वचन काय आणि अनेक वचन काय? एक वचन म्हणजे काय बघा नामाच्या रूपावरून लक्षात घ्या. नामाच्या रूपावरून म्हटलंय आपण. नामाच्या रूपावरून जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा त्याला एक वचन म्हणायचं. आणि अनेक वचन म्हणजे काय? नामाच्या रूपावरून जेव्हा एकापेक्षा अधिक संख्येचा बोध होतो. इथं एक वचनामध्ये फक्त एकाच वस्तूचा बोध होईल आणि अनेक वचनात एकापेक्षा अधिक संख्येचा बोध होईल तेव्हा त्याला अनेक वचन म्हणायचं. आता उदाहरण बघा जसं मी म्हटलं तुम्हाला घोडा हा शब्द आहे. घोडा म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर एकच घोडा उभा राहतो. पण घोडे म्हटले
तर तुम्हाला कळतं एकापेक्षा जास्त असणार आहे, म्हणजे आपल्याला त्या नामाच्या रूपावरूनच कळतंय की ती वस्तू एक एकी अनेक आहे. जसं मी म्हटलं नदी, तर आपल्याला कळतं नदी म्हणजे फक्त एकच आठवते आपल्याला एखादी नदी असेल, पण आपण जर त्याला नद्या, म्हणजे एकापेक्षा जास्त नद्या, ते अनेक वचनात येईल. हे आपण नामाच्या रूपावरूनच ओळखू शकतो लगेच. जसं मी म्हटलं पाखरू, तर लगेच एकच पाखरू आपल्याला कुठलं तरी येईल, पण मी जर म्हटलं पाखरे, म्हणजे एकापेक्षा जास्त पाखरे असतील. बघा हे जे मी 3 शब्द लिहिले, हे तुमचे तिन्ही लिंगातले शब्द आहेत, पुलिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. आता आपल्याला त्यावरूनच ठरवायचं असतं नामाचं एक वचन अनेक वचन. सध्या इथं लक्षात घ्या, फक्त आपल्याला नावावरून काय करता आहे, नामाच्या रूपावरून ते एक वचनी एक ही बहुवचन आहे. घोडा म्हणजे एकच, नदी म्हणजे एकच, पाखरू म्हणजे एकच. घोडे म्हटल्यावर एकापेक्षा जास्त, नद्या म्हटल्यावर पण एकापेक्षा जास्त, आणि पाखरे म्हटल्यावर पण एकापेक्षा जास्त. हे त्याच्या रूपावरूनच आपल्याला फक्त कळतंय हे एक वचनाचे की बहुवचनाचे. मग इथं लक्षात घ्या, नामाचे जे मूळ रूप असते, नामाचे जे मूळ रूप असणार आहे ते काय असतं, त्याचे एक वचन असते. नामांची अनेक वचनाची रूपे बनवताना काही नामांना प्रत्यय लागतो. लक्षात घ्या, नामांची अनेक वचनाची रूपे बनविताना काही नामांना प्रत्यय लागतात, तर काही जी रूपे ही एक वचनासारखीच असतात. म्हणजेच एखादा एकवचनी शब्द आहे त्याचं अनेक वचन बनवताना प्रत्येक शब्दालाच प्रत्यय लागणार आहे असं नाही. काहींना प्रत्यय लागतो तर काहींना प्रत्यय लागतच नाही. म्हणजे जसं एक वचनात शब्द आहे तसाच तो अनेक वचनात असतो. जसं कागद हा शब्द आहे, तो अनेक वचनात पण कागदच असतो, म्हणजे दोन्ही वचनात तो सारखा असतो. पण जसं आता इथं मी घोडा म्हटलं बघा, हा शब्द हा एक वचनात आहे, पण घोडे म्हटलं अनेक वचन, इथं ए प्रत्यय तिथं लागलेला आहे. एक मात्र म्हणजे आपला ए हा स्वर आहे, तिथं ए प्रत्यय लागला, असा हा फरक आहे. सर्वच नामांना अनेक वचन बनवताना त्याला प्रत्यय लागत नाही, काहींना लागतात, काही एक वचनासारखीच असतात, जशी तशी. मग आता आपण एक वचन आणि अनेक वचन, मग ते तिन्ही लिंगातले शब्द असतील, पुलिंगी असतील, स्त्रीलिंगी असतील, नपुंसकलिंगी असतील, या तिन्ही लिंगातील नामांचे अनेक वचन कसं बनवायचं ते पाहणार आहे. बघ, आपण सुरुवातीला घेणार आहे पुलिंगी नामांची अनेक वचने. पुलिंगी नामांची अनेक वचने, बघा आता एखादं नाम हे पुलिंगी कसं आहे हे कसं ओळखणार ते लक्षात घ्या अगोदर. ज्या नामाच्या पुढे आपण तो हे सर्वनाम वापरतो ते नाम तुमचं पुलिंगी असतं. ज्या नामाच्या पुढे आपण ती हे सर्वनाम वापरतो ते नाम तुमचं स्त्रीलिंगी असतं, आणि ज्या नामाच्या पुढे तुम्ही ते हे सर्वनाम वापरता ते नाम तुमचं नपुंसकलिंगी असतं. हे आपण लिंग विचारामध्ये, म्हणजे उद्याच आपण लिंग विचार घेणार आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये पाहू, पण इथं सध्या पुरतं लक्षात घ्या, ज्या नामाच्या पुढे तो सर्वनाम लागेल ते पुलिंगी झालं, ज्या नामाच्या पुढे ती सर्वनाम लागेल ते स्त्रीलिंगी, आणि ज्या नामाच्या पुढे ते सर्वनाम लागेल ते नाम तुमचं नपुंसकलिंगी असणार आहे. मग इथं लक्षात घ्या, आपण कसं म्हणतो, तो मुलगा म्हणतो ना, ते मुलगा म्हणतो का किंवा ती मुलगा म्हणतो का, नाही, तो मुलगाच म्हणणार, तो आंबाच म्हणणार, तो गाडाच म्हणणार, तो बंगलाच म्हणणार. हे सर्व काय तुमचे पुलिंगी नाम आहे. आणि ती कशी आहे बघा, पुलिंगी नामाची अनेक वचने, आकारांत एक वचनी पुलिंगी नामाचे अनेक वचन एकारांतात होते. हे सर्व पुलिंगी नाम आहेत कारण की यांच्या समोर आपण तो हे सर्वनाम वापरतो, आणि ती कशी आहे आकारांत आहे. बघा मुलगा शेवटी कोणता स्वर आहे तुमचा, आ हा स्वर आलेला आहे. आंबा शेवटी आ हा स्वर आहे. मग हे काय आहे, आकारांत एक वचनी पुलिंगी नामे, यांचं अनेक वचन एकारांतात होणार आहे. म्हणजे कसं, मुलगा आहे तर याचं अनेक वचन बनणार मुलगे. बघा अनेक वचन एकारांत होतंय, एक वचन ते आकारांत होते. मुलगा मुलगे, आंबा आंबे, गाडा गाडे, बंगला बंगले, तसा तसे, पेढा पेढे, कांदा कांडे, धोंडा धोंडे, राजा राजे, काटा काटे, फटका
फटके. आरसा, आरसे. शेने काय का बघा, याला स्टार करायला जाऊ द्या. आरसाचं अनेक वचन आरसे होतं. जसं इथं ससा आहे त्याचं अनेक वचन ससे झालं. सशे नाही, श नाही काही ससे म्हणायचं. ह्या चुलता या नामाला थोडं स्टार करून ठेवा. चुलताचं काय बनतं अनेक वचन? चुलते. बघा चुलता हे काय तुमचं नातेसंबंधामधील नाव आहे. प्रत्येक नातेसंबंधामधील नावाचं अनेक वचन होत नाही. फक्त चुलता आणि सासू या दोनच नातेसंबंधामधील नावाचं अनेक वचन बनतं. ते आपण पुढे पाहणारच. फक्त चुलताचं चुलते बनत आणि सासूचं एक सासू बनतं. ते आपण पुढे पाहू. फक्त दोनच अशी नाव आहेत ज्यांचं अनेक वचन होतंय. बाकी कुठल्याच नातेसंबंधामधील नामाचं अनेक वचन होत नाही. बोका, बोके. गोळा, गोळे. वडा, वडे. भाला, भाले. रस्ता, रस्ते. बाजा, बाजे. मळा, मळे. फळा, फळे. महिना, महिने. गेंडाचं गेंडे. पंखाचं पंखे. लक्षात घ्या आकारांत एकवचनी पुल्लिंगी नामाचे अनेक वचन एकारांतात होते. आकारांत पुल्लिंगी नामांचे अनेक वचन एकारांतात होते. पुल्लिंगी कसं व्हायचं ते सांगितलं. बघा इथं दांडा, दांडे. कोल्हा, कोल्हे. घोडा, घोडे. कुत्रा, कुत्रे. लांडगा, लांडगे. ओढा, ओढे. मासा, मासे. वाडा, वाडे. कांदा, कांदे. पिंजरा, पिंजरे. हेटा, हेटे. हिजडा, हिजडे. दोडका, दोडके. आणि कोंबडा, कोंबडे. हे लक्षात राहू द्या. आकारांत पुल्लिंगी नामाची अनेक वचन एकारांतात बनत आहे. हे अकारांतात एकवचनी नामे ती पुल्लिंगी आकारांतात त्यांचं अनेक वचन एकारांतात होते. मग त्याला अपवाद मी काय सांगितलं बघा आत्ताच तुम्हाला इथं स्टार करायला सांगितलं होतं चुलता या शब्दाला. फक्त चुलता आणि सासू हे दोनच अशी नातेसंबंधातील नावे की त्यांचं अनेक वचन होतं. पण बाकीची जेवढी नातेसंबंध होय जसं मामा, काका, नाना, आप्पा, पंजोबा, बाबा, दादा, अण्णा, आजोबा यांचं अनेक वचन होत नाही. हे लक्षात राहू द्या. म्हणजे दोन्ही वचनात सारखीच असणार आहे. हे अपवाद आहे. फक्त चुलता हे नातेसंबंधामधील नाव आहे त्याचं चुलते बनतंय आणि सासू एक वचनातलं नाव आहे त्याचं सासवा बनतं. ते आपण पुढे पाहणार आहे. कारण की ते स्त्रीलिंगी नामाचं आहे ते अनेक वचन आपण पुढे पाहू. पण आता सध्या चुलता आहे त्याच अनेक वचन चुलते बनतं. बाकीचे जेवढे नातेसंबंधातील नाव येतील त्यांचं अनेक वचन होत नाही. ती इथं दिले मी सर्व अपवाद. बघा बघा आता मराठीमध्ये आकारांत सोडून इतर सर्व कारांतातील पुल्लिंगी नामे दोन्ही वचनामध्ये कशी असतात सारखी राहतात. बघा आकारांत पुल्लिंगी नामे सोडून बाकीच्या जेवढे कारांतातील नाम आहे म्हणजे अकारांत असू, उकारांत असू, एकारांत असू, कुठल्या कारांतातील असू आकारांत सोडून पुल्लिंगी नामे त्यांचं अनेक वचन होत नाही. तर ते दोन्ही वचनामध्ये कशी असतात सारखीच असतात. फक्त आकारांत पुल्लिंगी नामाचीच अनेक वचन एकारांत होतंय. बाकीची जेवढी कारांतातील पुल्लिंगी नामे त्यांचं अनेक वचन दोन्ही वचनामध्ये सारखंच असणार आहे.
बघा हे सर्व पुल्लिंगी नाम आहेत, कारण आपण तो हे सर्वनाम यांच्या अगोदर वापरतो. तो देव, तो पुरुष, तो राक्षस, तो वाघ असं. मग हे कुठले आहे बघा, आता हे अकारांत पुल्लिंगी नाम आहे. यांचं अनेक वचन होईल का? नाही. म्हणजे आकार सोडून बाकीची जेवढी आहे तेवढी पण दोन्ही वर्षामध्ये सारखीच राहणार. जसं बघा देवचं देवच राहणार, देवे देवा असं काहीच होणार नाही. देवचं देवच, पुरुषचं पुरुषच. दोन्ही वचनात ती सारखीच आहे. राक्षस राक्षस, वाघचं वाघच, मित्रचं मित्रच, दगड दगडच, पर्वत पर्वतच, हारचं हारच, बैलचं बैलच, सिंहचं सिंहच, कागदचं कागदच, उंदीरचं उंदीरच, देशचं देशच, ग्रंथचं ग्रंथच, मनुष्यचं मनुष्यच. बघा ही सर्व पुल्लिंगी नामे आहे आणि ती अकारांत आहे. फक्त आकारांत पुल्लिंगी नामांची अनेक वचने एकारांतात होती. बाकी आकारांतातली पुल्लिंगी नामे सोडून इतर सर्व कारांतातील जी नामे असणारी पुल्लिंगी त्यांचं एक वचन. कागद हा शब्द एक वचनी की अनेक वचनी, त्यावेळी लक्षात ठेवायचं. आता हे दोन्ही वचनामध्ये सारखीच आहे, बरोबर. पेपर मध्ये समजा कागद हा शब्द आला आणि तुम्हाला विचारलं कागद या नामाचं वचन सांगा, एक वचन की अनेक वचन, तर हे कसं ठरवणार? तुम्हाला तिथं वाक्य देता आलं. समजा तुम्हाला वाक्य नाही, मी कागद फाडला, आणि दुसरं वाक्य समजा मी कागद फाडले. असे प्रश्न विचारलेले पण मी कागद फाडला आणि मी कागद फाडले. बघा कागद हा शब्द दोन्ही वचनात सारखाच आहे, कारण की तो पुल्लिंगी शब्द आहे, तो कागद म्हणतो आपण. दोन्ही वचनात तो सारखा आहे. मग आता याचं वचन कसं ओळखायचं? जर असं वाक्य दिलं असतं तुम्हाला तर त्यावेळेस त्याच्या क्रियापदावरून तुम्हाला ठरवायचं आहे हा शब्द एक वचनात की अनेक वचनात आहे. मी कागद फाडला, फाडला म्हणजे एकच कागद फाडला. हे शब्द या क्रियापदावरून तुम्हाला कळलं की हे शब्द निश्चित इथं एक वचनामध्ये आलेला आहे. आणि मी कागद फाडले, बघा फाडले म्हणजे एकापेक्षा जास्त कागद फाडले असतात, म्हणजे हा शब्द निश्चितपणे इथं अनेक वचनी म्हणून आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही ओळखू शकता. जसं समजा ग्रंथ हा शब्द आहे बघा, ग्रंथ. आता हिंदी शब्दाचं एक वचन अनेक वचन कसं ओळखलं? मी ग्रंथ वाचला, मी ग्रंथ वाचला आणि मी ग्रंथ वाचले. लक्षात घ्या, ग्रंथ हा नाम दोन्ही वचनामध्ये सारखाच आहे. मग याला पण कसं ओळखणार तुम्ही? त्याच्या क्रियापदावरून. मी ग्रंथ वाचला म्हणजे एकच ग्रंथ वाचला, हे निश्चितपणे इथं एक वचनी म्हणून आलेलं आहे. आणि मी ग्रंथ वाचले म्हणजे एकापेक्षा जास्त ग्रंथ वाचले असतील, म्हणजे हा शब्द इथं अनेक वचनी म्हणून आलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला विचारू शकतो. अशा पद्धतीने तुम्हाला ते विचारता, कारण की आपल्याला फिक्स माहिती हे दोन्ही वचन सारखी. मग हा शब्द जर पेपरला विचारला तर तो एक वचन मध्ये की अनेक वचनामध्ये, दोन्ही वचनात सारखाच असतो. त्यावेळेस तुम्हाला त्याशी वाक्य देता आणि त्यावरून तुम्हाला ते ओळखायचं. मग ते कसं ओळखणार? क्रियापदावरून, की हा शब्द इथं एक वचनी म्हणून आलाय की अनेक वचनी म्हणून आलेला. हे अपवाद आहेत, हे कळलं? हे लक्षात घ्या, मराठीमध्ये आकारांत सोडून इतर सर्व कारांतातील पुल्लिंगी नामे दोन्ही वचनामध्ये सारखीच आहे. हे अकारांतातली पुल्लिंगी नामे आहे. आता आपण इकारांतातली पुल्लिंगी नामे पाहू. हे पण कसं असणार आहे? दोन्ही वचनात सारखीच. ऋषी, बघा आपण तो ऋषीच म्हणतो ना, तो ऋषी, तो मुनी, तो हत्ती, हे सर्व पुल्लिंगी नामे आणि कशी ती इकारांत आहे, शेवटला ई हा सूर आलेला आहे. आकारांत पुल्लिंगी नामे सोडून इतर जेवढ्या कारांतातील नामे पुल्लिंगी तेवढी दोन्ही वचनात सारखीच आहे. ऋषीचं ऋषी, मुनीचं मुनीच, हत्तीचं हत्तीच, धोबीचं धोबीच राहणार, कवी पण कवीच, तिलीचं तिलीच,
हे सर्व पुल्लिंगी नामे इकारांतातली, यांचं अनेक वचन एक वचनासारखंच असतं. जावईचं जावई, शिपाईचं शिपाईच, माळीचं माळीच, मनीचं मनीच आणि भोईचं भोईच. लक्षात घ्या, दोन्ही वचनामध्ये पुल्लिंगी नामे आकारांत सोडून सारखीच असतात. आता उकारांतातली पुल्लिंगी नामे बघा, तो भाऊच म्हणणार आहे, म्हणजे सर्व पुल्लिंगी नामे आहे. आणि ती कशी आता इथं उकारांत, ही पण दोन्ही वचनात कशी असणार आहे, सारखीच. कारण की फक्त आकारांतातच पुल्लिंगी नामाचं अनेक वचन एक कारांतात, बाकी जेवढी पण कारांतातील नामे पुल्लिंगी त्यांचं अनेक वचन एक वचनासारखंच आहे. पेरूचं पेरूच, भाऊचं भाऊच, हेतूचं हेतूच, लाडूचं लाडू, शत्रूचं शत्रूच, गहूचं गहू, साधूचं साधू, विंचूचं विंचूच, चाटूचं चाटू, नातूचं नातूच, खडूचं खडूच. बघा, खडू हा शब्द आहे. शिक्षकांनी खडू वापरला, आणि दुसरं वाक्य, शिक्षकांनी खडू वापरले. बघा, खडू हा शब्द दोन्ही वचनासारखाच आहे, पुल्लिंगी आहे, फक्त तो उकारांतात आहे. मग याचं दोन्ही वचनामध्ये सारखंच रूप आहे, खडू खडू. आपण कसं ठरवणार, हा एक वचनात आहे की अनेक वचनात आहे, त्याच्या क्रियापदावरून असं वाक्य देतील आणि विचारतील खडू या शब्दाचं लिंग वचन सांगा, एक वचन आहे की अनेक वचन आहे. खडू वापरला म्हणजे एकच खडू वापरला, हा निश्चितपणे इथं एक वचनी म्हणून आलेला आहे. आणि खडू वापरले म्हणजे एकापेक्षा जास्त, म्हणजे हा निश्चितपणे अनेक वचनी म्हणून आलेला आहे. अशा पद्धतीने ते तुम्हाला विचारतात पेपरमध्ये, तेव्हा त्याच्या क्रियापदावरून आपण ठरवायचं की हे नाम एक वचनात आहे की अनेक वचनात आहे. आता बघा, ओकारांत पुल्लिंगी नामे यांचं अनेक वचन पण ओकारांत सेम नावाने. टाहोचं टाहो, फोनोचं फोनो, फोटोचं फोटो. बघा, मी फोटो काढले आणि मी फोटो काढला, यानुसार तुम्ही क्रियापदावरून ठरवणार आहे ते एक वचनात आहे की अनेक वचनात आहे. किलोचं किलोच, धनकोचं धनकोच, रुणकोचं रुणकोच, रेडिओचं रेडिओच आणि लाहोचं लाहोच. ही ओकारांत पुल्लिंगी नामे, याचं अनेक वचन पण एक वचनासारखंच आहे, फक्त आकारांत पुल्लिंगी नामाची अनेक वचन एकारांत होतीये. बाकी जेवढी पुल्लिंगी नाम आहे आकारांत सोडून, तेवढं एक वचन अनेक वचनात सारखीच असतात. हे आपण इथं पाहिलं. आता आपण स्त्रीलिंगी नामांची अनेक वचने घेणार. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं, स्त्रीलिंगी नाम आहे हे कसं ओळखणार, जिथं ती हे सर्वनाम वापरणार आपण ज्या नामाच्या अगोदर, ते तुमचं स्त्रीलिंगी नाम असणार. जसं आपण ती वेळ म्हणतो, तो वेळ म्हणतो का, नाही, ती वेळ, ती तारीख, ती चिंच, ती लवंग असंच म्हणतो, म्हणजे ती हे सर्वनाम वापरतो, जे निश्चितपणे स्त्रीलिंगी. आता लक्षात घ्या, काही काही म्हटलं, काही अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आकारांतच होते, काहीच होते, बाकीच्यांचं होत असेल का, मग काही अकारांत असतील त्यांचं ओकारांतच होऊ शकतं, एकारांतच होऊ शकतं. काही अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आकारांत होते, सर्वच नाही, काही होते. जसं वेळ आहे त्याचं अनेक वचन वेळा, तारीख आहे त्याचं अनेक वचन तारखा, चिंच आहे त्याचं अनेक वचन चिंचा, लवंगचं लवंगा, गारचं गारा, शिरचं शिरा, खारीकचं खारका, गरजचं गरजा, काचचं काचा, वीटचं विटा. बघा, दुसरी विलंटी नाही इथं पहिली विलंटी. कसं असतं, पहिली दुसरी विलंटी कसं शोधायचं, शेवटी जर दीर्घ स्वर असेल त्याच्या अगोदर इकारांत आणि उकारांत
हे नेहमी ऱ्हस्व असलं पाहिजे. आणि शेवटी जर ऱ्हस्व स्वर असेल तर त्याच्या अगोदरचा इकारांत आणि उकारांत नेहमी दीर्घ असला पाहिजे. हे तुम्हाला शुद्ध शब्द अशुद्ध शब्द ओळखामध्ये काम येतं. जसं बघा, हे तारीख हा शब्द आहे, याच्यात ख काय शेवटला ऱ्हस्व आहे, कारण की अ हा स्वर आहे आणि त्याच्या अगोदरचा शब्द काय मग इकारांत दीर्घ आहे. तसं इथं शेवटला हा अनेक वाचनात काय का बनलं, हा आकारांत आहे, त्याच्या अगोदर र हा ऱ्हस्व झाला कारण की त्याच्यात अ हा स्वर आहे, इथं आ आहे तर त्याच्या अगोदर ऱ्हस्व स्वर आला. असं वीट बघा, ट काय शेवटी ऱ्हस्व मध्ये आहे, त्याच्या अगोदरचा शब्द हा इकारांत किंवा उकार तुमचा दीर्घ आहे. मग अनेक वाचनात हा जर दीर्घ बनला शेवटला तर त्याच्या अगोदरचा ऱ्हस्व बनला पाहिजे. हे लक्षात राहू द्या. वीटचं विटा, जीपचं जिबा, वीजचं विजा, शपथचं शपथा, चुकचं चुका, पहिला उकार आहे ना, चुकला दुसरा उकार आहे, आता हा आकारांत झाला म्हणजे दीर्घ स्वर आहे शेवटी, त्याच्या अगोदरचा स्वर हा ऱ्हस्वच असला पाहिजे. तुमचं सुना, इथं पण लक्षात घ्या. गुंच गुंजा, याचं पहिलं स्वर उकार राहणार आहे कारण की शेवटीचा हा स्वर आलेला आहे. बघा, माळचं माळा, रक्कम, इथं रकमा होत आहे लक्षात घ्या, इथं डबल क आहे. अनेक वचन वापरताना अनेक वचन करताना मी फक्त रकमा लिहिलं, रक्कमचं रकमा, बटचं बटा, मोहरचं मोहरा, वाटचं वाटा, रेगचं रेघा, तारचं तारा, धारचं धारा. हे लक्षात घ्या, काही अकारांत स्त्रीलिंगी नामाची अनेक वचन आकारांतच होत आहेत, सर्वच नाही, काहींची होत आहे. बघा, काही अकारांत स्त्रीलिंगी नामाची अनेक वचन इकारांत, अगोदर काही अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन कसे झालं आकारांतात, आता काही अकारांत स्त्रीलिंगी नामांचे अनेक वचन इकारांतात होते. बघा, हे स्त्रीलिंगी शब्द आहे कारण की ती भिंत, ती विहीर असंच म्हणतो आपण, म्हणजे निश्चितपणे स्त्रीलिंगी नाम आहेत तुमची. याचं अनेक वचन कसं म्हणता येईल अकारांतामध्ये, त्यांचं अनेक वचन इकारांतात होतंय. भिंतीचं काय बनतंय, भिंतचं भिंती, विहीरचं विहिरी. लक्षात घ्या, विहीर या शब्दाला शेवटी र हा होता. तसं इथं अनेक वचन बनताना विहिरी झालं, र ला दुसरी विलंटी मग त्याच्या अगोदर रस्व स्वर पाहिजे, तसं विहीरचं विहिरी, बहीरचं बहिणी, जमीनचं जमिनी. हे अकारांत स्त्रीलिंगी नामे यांचं अनेक वचन इकारांतच होतंय. चुलचं चुली, नाचचं नाती, वाचचं वाती, म्हैसचं म्हशी, इथं बघा शी येत आहे, म्हैसचं म्हशी, पंगतचं पंक्ती, सवतचं सवती, बोरचं अनेक वचन बोरी, पोफळचं पोफळी, इमारतचं इमारती, सायकलचं सायकली, भेटचं इटी, मैत्रीणचं मैत्रिणी. लक्षात घ्या, न हा मध्ये शेवटी अ हा स्वर होता ह्रस्व, त्याच्या अगोदर दीर्घ स्वर आहे. अनेक वचन बनवताना न ला दीर्घ स्वर आला, त्याच्या अगोदर ह्रस्व स्वर घेतला आपण, मैत्रीणचं मैत्रिणी झालं. कोळींचं कोळीनी, आठवणचं आठवणी, घागरचं घागरी, जास्वंदचं जास्वंदी, चाळचं चाळी, गाठचं गाठी, कालचं काली, वाघींचं वाघिनी, मगरचं मगरी, वेलचं वेली, गंमतचं गमती.
बघा, काही अकारांत स्त्रीलिंगी काय? नामाची अनेक वचनं इकारांतच झाली आणि काहींची आकारांतच झाली. आता इथं एक पॉइंट लक्षात घ्या, अनेक वचन करताना यच्या पुढे ही आल्यास, अनेक वचन करताना यच्या पुढे ही आल्यास उच्चारामध्ये यचा लोप होतो, म्हणजे तिथं य राहत नाही. कसं बघा, गाय हा शब्द याचा गाई, हे कसं गाई, बरोबर. आता यच्या पुढे ई हा स्वर आला तर याचं काय होणार आहे, लोप होणार आहे. म्हणजे तुमचा अनेक वचन काय म्हणणार, गाई असा लक्षात घ्या. आपण बोलताना गायचं गाई म्हणतो, म्हणजे यच्या पुढे ईचा जर उच्चार आला तर या याचा लोप होणार आहे आणि मग शब्द काय बनतो, गाई. कोईचं कसं सोई, याचा उच्चार झाला, कोईचं कोई, समोर ईचा उच्चार होतोय, सवयीचं सवयी, म्हणजे या पुढे ई मायचं माई, साईचं साई. मग याच्या पुढे जर ईचा उच्चार झाला तर याचा लोप होतो अनेक वचन करताना, हे लक्षात राहू द्या. गाईचं गाई, सोयीचं सोयी, कोईचं कोई, सवयीचं सवयी, मायचं माई आणि साईचं साई. पण इथं काय सांगितलंय, परंतु विकल्पाने या शब्दांची दोन्ही रूपे काय प्रचारामध्ये आहे, म्हणजे गाई आणि गाई असे दोन्ही शब्द प्रचारामध्ये आहे, दोन्ही पण वापरतात. सोयीचं सोयी लक्षात घ्या, दोन्ही पण म्हणजे असं पण होता येते, गाई गाई, सोयी, कोई. तर इथं ये घ्यायचं, कोई, सवयी, माई. विकल्पाने हे दोन्ही पण शब्द सध्या प्रचारामध्ये आहेत. पण लक्षात घ्या, तुम्हाला जर परीक्षेमध्ये हे दोन्ही शब्द आले, समजा गाय या शब्दाचं अनेक वचन काय होईल, गाई किंवा गाई, दोन्ही जर पर्यायामध्ये आले तर तुमचा पहिला प्रेफरन्स पाहिजे गाई या शब्दाला, याला नाही. आणि समजा दोन्ही शब्द आले तर तो पर्याय तुमचा शक्यतो रद्दच होईल. आणि जर आले तर आपण समजा त्यांनी बरोबर जर द्यायचं असेल तर तुम्हाला पहिला प्रेफरन्स याला द्यावा लागणार आहे, कारण की अनेक वचन करताना याच्या पुढे जर ईचा उच्चार झाला तर त्या याचा लोप होत असतो. तुमचा पहिला प्रेफरन्स ईलाच पाहिजे, याला नाही पाहिजे. आणि एकदा असा क्वेश्चन आलेला आहे तर तो रद्द झालेला आहे, एमपीएससी मध्ये आलेला होता, तो रद्द केलेला आहे, हे लक्षात येऊ द्या. आता बघा, काही अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आकारांतात व इकारांतात काही अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आकारांतात व इकारांतात अशा दोन्ही पद्धतीने केले जाते. आपण अगोदर पाहिले, काही अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आकारांतात होत होतं आणि काही अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन इकारांतात होत होतं. शब्द अकारांत स्त्रीलिंगी त्यांचं अनेक वचन आकारांत आणि इकारांत दोघांमध्ये पण होतं. तसं निवडणूक, बघा आकारांत कसं बनणार त्याचं, निवडणुका. आणि अनेक वचनात त्याचं इकारांत सुद्धा बनतं, त्याचं निवडणुकी. म्हणजे अकारांत हा स्त्रीलिंगी नाम आहे, कारण की ती निवडणूकच म्हणणार आपण, ती हे सर्वनाम वापरणार आहे. तर काही अकारांत स्त्रीलिंगी नामाची अनेक वचनात दोन्ही
आकारांत पण होता, जसं आकारांत पण होणार इकारांत पण होणार, दोन्ही कारांतात त्यांची अनेक वचन बनतात. करमणूक करमणुका, करमणुका आणि करमणुकी असं दोन्ही पद्धतीने पण त्याचं अनेक वचन होतंय. याला पहिला उकार राहील कारण की शेवटला दीर्घ आलेला आहे. करमणुका निवडणुकी, जाचणूक, जाचणुका आणि जाचणुकी. हे आवाज बंद करा रे, कोणाचा आवाज येतो काही. जाचणुका जाचणुकी, मिरवणूकचं मिरवणुका आणि मिरवणुकी असं दोन्ही पद्धतीने बनता येईल. फसवणूकचं फसवणुका आणि फसवणुकी. बघा हे स्त्रीलिंगी अकारांत नामे यांचं अनेक वचन दोन्ही कारांतात होते, आकारांत पण आणि इकारांत पण, अशा दोन्ही पद्धतीने केलं जातं. पेपर मध्ये कुठलाही ऑप्शन आला तरी तो बरोबर असणार आहे दोघांपैकी. मशाला, मशालचा मशाला आणि मशाली अशा दोन्ही पद्धतीने होते. झेपचं झेपा आणि झेपी, खोच खोचा आणि खोची, शालचं शाला आणि शाली, चोच चोचा आणि चोची, वराच वराता आणि वराती, पराच पराता आणि पराती. हे काही शब्द आपल्याला माहिती पण आपण पराता म्हणतो, पराती म्हणतो, शाला शाली दोन्ही म्हणतो. हे लक्षात घ्या, काही अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आकारांत आणि इकारांत अशा दोन्ही काळांतात होतं, म्हणजे दोन्ही पद्धतीने ते केलं जातं. आपण सुरुवातीला काय पाहिलं, काही अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आकारांत, काही अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन इकारांत. आता पाहिलं काही अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आकारांत आणि इकारांत अशा दोन्ही पद्धतीने होतंय, लक्षात घ्या. आता बघा, आकारांत स्त्रीलिंगी नामे दोन्ही वचनामध्ये कशी असतात, सारखीच असतात, दोन्ही वचनात सारखीच. आकारांत स्त्रीलिंगी नाम यांच्या समोर ती हे सर्व वापरलं आपण, ती विद्या, ती कन्या, ती दिशा, म्हणजे निश्चितपणे स्त्रीलिंगी नामे. ही कशी आहे, आकारांत आहे कारण की शेवटी आ हा स्वर आहे. मग आकारांत स्त्रीलिंगी नामांची अनेक वचने ही एक वचनासारखीच असतात, म्हणजे ते दोन्ही वचनामध्ये सारखीच असतात. विद्याचं विद्याच, कन्याचं कन्याच, दिशाचं दिशाच, माताचं माताच, पूजाचं पूजा, सभाचं सभा, पुष्पाचं पुष्पाच, इच्छाचं इच्छाच, आकांक्षाचं आकांक्षाच, शिक्षिकाचं शिक्षिकाच, लेखिकाचं लेखिकाच, विधवाचं विधवाच, घंटाचं घंटाच, शाळाचं शाळाच, आज्ञाचं आज्ञाच, शिळाचं शिळाच, कथाचं कथाच, यातनाचं यातनाच, वेदनाचं वेदना, प्रार्थनाचं प्रार्थनाच, आशाचं आशाच, नशाचं नशाच, निंदाचं निंदाच. बघा आकारांत स्त्रीलिंगी नामे यांचं अनेक वचन एक वचनासारखंच आहे, हे लक्षात राहू द्या. आकारांत स्त्रीलिंगी नामे म्हणजे एक वचनासारखंच असतं. आता बघा, ई कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारांतात होते. ई कारांत स्त्रीलिंगी नामे असतील त्यांचं अनेक वचन या काळात होते. हे
स्त्रीलिंगी नामाची ती काठी, ती बाई, ती नदी असं समजा आपण ती हे शब्द वापरतो म्हणजे निश्चितपणे स्त्रीलिंगी शब्द आहे. आणि कसे ते ही कारांतात आहे. ही कारांतात स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारांतात होते. तसं काठीचं काठ्या, बाईचं बाया, नदीचं नद्या, पोळीचं पोळ्या, बांगडीचं बांगड्या, पंतीचं पंत्या, गोळीचं गोळ्या, वहीचं वह्या, रजईचं रजया, वाडीचं वाड्या, साडीचं साड्या, समाधीचं समाध्या, झोळीचं झोळ्या, टाळीचं टाळ्या, जाळीचं जाळ्या, बाळीचं बाळ्या, स्त्रीचं स्त्रिया, भाकरीचं भाकऱ्या, पोथीचं पोथ्या, लेखणीचं लेखण्या, समईचं समया, कुईचं बिया, गादीचं गाद्या, लाहीचं लाया, आईचं आया, नळीचं नळ्या, मोळीचं मोळ्या, सुईचं सुया, चटईचं चटया. लक्षात घ्या, ऐकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारांतात होते. या कारांतात होते. याला अपवाद काय आहे ते शब्द पण लक्षात राहू द्या. माती, लेणी, लेणी लेणे असं नाही होत. लक्षात घ्या, यांचं दोन्ही भाषा सारखीच असणार आहे. यांचं या काळात होत नाही. हे अपवाद शब्द आहे. हे ठीक काळात जरी असेल स्त्रीलिंगी नाव आहे तरी यांचं अनेक वचन या काळात होत नाही. हे शब्द अपवाद आहे. माती, लेणी, लाली, गती, बुद्धी, देवी, भक्ती, लक्ष्मी, मती, गोपी, गोप्याने व्हायचं, गोपी जाणार आहे, भगिनी, नीती, दृष्टी, दासी, दास्या होत नाही. लक्षात घ्या, तुम्ही लेण्या, दास्या, गोप्या असं करता, तसं होत नाही. हे अपवाद शब्द, हे दोन्ही भाषा सारखेच राहतात. ही काळात स्त्रीलिंगी नामे जरी तरी ती दोन्ही भाषांमध्ये सारखीच असणार आहे. फक्त ही जी नामे बाकीची हे सोडून ही काळात यांचं अनेक वचन या काळात होते. आता बघा, उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन वाकारांतात होते. उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन वाकारांतात. जसं मी तुम्हाला अगोदर म्हटलं बघा, नातेसंबंधामधील चुलता आणि सासू हे दोनच असे नातेसंबंधातील नाव आहे, त्यांचं अनेक वचन होतं. बाकीचे नातेसंबंधातील नावांचं अनेक वचन होत नाही. हे दोन्ही वचन सारखंच असतात. सासूचं काय म्हणताय अनेक वचन? सासवा, ही सासू म्हणतो ना आपण, निश्चितपणे स्त्रीलिंगी शब्द आहे आणि तो उकारांत आहे. उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन वाकारांत होते. सासूचं सासवा, जाऊचं जावा, पिसूचं पिसवा, ऊचं उवा, जळूचं जळवा, आऊचं आवा. हे उकारांत स्त्रीलिंगी नामे आहे, यांचं अनेक वचन वाकारांतात होते. याला अपवाद आहे. हे शब्द वाळू, धेनू, चमू, वस्तू, टाळू, वधू, बाजू हे उकारांत स्त्रीलिंगी नामे जरी असतात तरी यांचं अनेक वचन वाकारांतात होत नाही. ते दोन्ही भाषा सारखंच आहे. वाळू वाळू, धेनू धेनू, चमू चमू, वस्तू वस्तूच, टाळू टाळूच, वधू वधूच, बाजू बाजू. आता एकारा, ए आई आणि ओ कारांतातील स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन अनुक्रमे आ, या आणि आ कारांतात होते. ए कारांत कसं होतंय? ए कारांत स्त्रीलिंगी नाम असेल त्याचं अनेक वचन आ कारांत. ऐ कारांत स्त्रीलिंगी नाम असेल त्याचं अनेक वचन या कारांत. आणि ओ कारांत स्त्रीलिंगी नाम असेल त्याचं अनेक वचन आ कारांतात.
बघा, आते हा तुमचा आते वनसे, त्याच्यानंतर हा एक आरांते, याचं अनेक क्वेश्चन काय. आता एक आरांतामध्ये वनसेचं वनसा हा कारांत, आते आते होत आता नाही, आते आते हा कारांत होईल. आता एक काळांते स्त्रीलिंगी नाव त्याचं अनेक वचन या काळांतात पैस पया, गईच गया. आता ओ कारांते बायको, याचं अनेक वचन आ कारांत म्हणजे बायका. हे लक्षात घ्या, आ कारांत होते हे आ कारांतातच आले, ए कारांत असतं नाही, आणि हे ऐ कारांत आहे तर यांचं या कारांत झालं. शेवटी य आलं तिथं, आणि ओ कारांतातलं आ कारांतच बनलं. हे झाले तुमचे स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन करण्याचे काही नियम. आता आपण पाहतोय नपुंसकलिंगी, नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन कसं करायचं. बघा, नपुंसकलिंगी नामांची अनेक वचने. अकारांतक नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांतक होते. अकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांतात. माणूस, आपण असंच म्हणतो ना, ते माणूस, ते घड्याळ, ते दार, ते घर, ते फूल, ते खत, म्हणजे आपण ते हे सर्वनाम वापरतोय नामाच्या अगोदर, म्हणजे शब्द निश्चितपणे नाम तुमचं नपुंसकलिंगी असणार आहे. अकारांत आहे कारण की शेवटी अ हा स्वर आहे. अकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांतात होते. जे माणूसचं माणसे, घड्याळचं घड्याळे, दारचं दारे, घरचं घरे, फुलचं फुले, खतचं खते, मूलचं मुले, पुस्तकचं पुस्तके, नखचं नखे, दुकानचं दुकाने, पिके, ताटचं ताटे, बक्षीसचं बक्षिसे, शेतचं शेते, गावचं गावे, फळचं फळे, चित्रचं चित्रे, मनचं मने, रोपचं रोपे, पानचं पाने, मनगटचं मनगटे, बोटचं बोटे, पत्रचं पत्रे. लक्षात घ्या, अकारांत नपुंसकलिंगी नाम आहे त्यांचं अनेक वचन एकारांतात होते. कारण की हे नाम आपण याच्या अगोदर ते हे सर्वनाम वापरतोय, म्हणजे निश्चितपणे नपुंसकलिंगी नाम आहे, आणि ते अकारांतात आहे. शेवटी अ हा स्वर आहे, त्यांचं अनेक वचन एकारांतात होते, म्हणजे एक मात्रा. ए हा स्वर म्हणजे एक मात्रा. बघा, इकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन तेच राहते. इकारांत नपुंसकलिंगी नाम असेल त्याचं अनेक वचन पण तेच असणार आहे. जसं ते पाणी, ते असती, ते लोणी, ते दही, म्हणजे ते सर्वनाम आपण वापरतो या नामाच्या अगोदर, निश्चितपणे नपुंसकलिंगी नाम आहे यांचं अनेक वचन इकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन तेच असणार, एक वचनासारखेच. पाणीचं पाणी, अस्तीचं अस्तीच, लोणीचं लोणी, दहीचं दही, गुळवणीचं गुळवणी, ताकवणीचं ताकवणीच. दोन्ही वचनात इकारांत नपुंसकलिंगी नामे सारखीच आहे, एक वचन आणि अनेक वचन.
आता याला अपवाद काय बघा, मोती आणि मिरी. मोती आणि मिरी, आपण ते मोती ते मिरी असं नपुंसकलिंगी वापरतो. आणि हे ई कारांत आहे, हे दोन्ही वचनामध्ये कसं पाहिजे, सारखंच पाहिजे. आपण आता तुम्ही पाहिलं नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन तेच राहते, पण इथं यांचं एक वचन एक कारांत आणि एक कारांत होत असतं, असं दोन्ही पद्धतीने होतं. जसं मोतीचं मोते एक कारांत झालं आणि अनेक वचनात अजून एक कारांत कसं बनतंय, मोती. बघा य आला, एक कारांत झाला, एक कारांत पण झाला, मोते मोते. तसं मिरी, मिरे पण होतं आणि मिरे एक कारांत पण होते. हे दोन शब्द अपवाद आहे, मोती आणि मिरी. हे लक्षात ठेवा. मोती आणि मिरी हे नपुंसकलिंगी इकारांत शब्द आहे, यांचं अनेक वचन ये कारांत आणि य कारांत अशा दोन्ही पद्धतीने होते. तिसरा नियम आहे आपला, उकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन एक कारांतच होते. उकारांत नामाचे अनेक वचन एक कारांतच होते. हे बघा, उकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन एक कारांतात होते. जसे तुमचा शब्द आहे लेकरू, शिंगरू, पिल्लू, पिल्लू, कोकरू, तट्टू. बघा हे तुमचे उकारांत नपुंसकलिंगी नाम आहे. आपण ते लेकरूच म्हणतो, ते शिंगरूच म्हणतो, ते पिल्लूच म्हणतो, ते कोकरूच म्हणतो, म्हणजे निश्चितपणे नपुंसकलिंगी नाम आहे. यांचं अनेक वचन काय बनतंय, एक कारांतात बनतंय. लेकरूचं लेकरे, शिंगरूचं शिंगरे, पिल्लूचं पिल्ले किंवा पिले, कोकरूचं कोकरे, तट्टूचं तट्टे, लिंबूचं लिंबे, वासरूचं वासरे. बघा हे लक्षात राहू द्या, उकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन एक कारांतात होते. अजून काही शब्द आहेत, जसं आसू, एक वचनीय आसू, गळू, चारू आणि जळू. यांचं अनेक वचन एक कारांतातच होते. आसूचं आसवे, गळूचं गळवे, तारूचं तारवे आणि अळूचं अळू, अळू. एक वचन आणि अनेक वचन
लक्षात घ्या, उकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांतात होते. चौथा नियम बघा, एकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन. इकारांतात होते. बघा, चौथा नियम, एकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन इकारांतात. वांगे, रताळे, केळे, तोंडले, तळे, घरटे, घराणे, गाणे यांचं अनेक वचन कशात बनतंय? इकारांतात बनतंय. एकारांतात नपुंसकलिंगी नामे ही वांगे, ते वांगेच म्हणतो आपण, ते रताळेच म्हणतो. म्हणजे निश्चितपणे आपण ते हे सर्वनाम या नामाच्या अगोदर वापरतो. म्हणजे नपुंसकलिंगी नामे एकारांत, यांचं अनेक वचन इकारांतात. वांगेचं वांगी, रताळेचं रताळी, केळेचं केळी, तोंडलेचं तोंडली, तळेचं तळी, घरटेचं घरटी, घराणेचं घराणी, गाणेचं गाणी. जसं डोके, नाते, हाते, लाटणे. आणि हे कोण आहे? आवाज बंद करत जा बरं. कोणाचा आवाज? डोकेचं एकारांत ते नपुंसकलिंगी नाम, त्याचं अनेक वचन इकारांत होते. डोकेचं डोकी, नातेचं नाती, हातेचं खाती आणि लाटणेचं लाटणी. हे एकारांत नपुंसकलिंगी नामे, याचं एक वचन अनेक वचन कसं बनतंय लक्षात घ्या. हे एक वचनामध्ये एकारांतात आहे, अनेक वचनामध्ये इकारांतात होते. एक वचनात आहे, अनेक वचनामध्ये इकारांत बनता येते. एकारांत नपुंसकलिंगी नाम. अजून शब्द याच्यातले अजून शब्द घ्या. हे या मधले हाच नियम आहे. एकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन इकारांतात होते. बघा, कुठलेही शब्द आपण कारले, ते कारले सांगतो ना आपण. एकारांत नपुंसकलिंगी नामे, घोसाळे, गिलके, पोते, मडके, नाणे, ओके, गाडगे, जोडपे. हे एकारांत नपुंसकलिंगी नाम आहे. यांचं अनेक वचन इकारांतात होणारे. भांडे, कुत्रे, यांचं अनेक वचन इकारांतात. म्हणजे घोसाळेचं घोसाळी, गिलकेचं गिलकी, पोतेचं पोती, मडकेचं मडकी, नाणेचं नाणी, खोकेचं खोकी, गाडगेचं गाडगी, जोडपेचं जोडपी,
भांडेचं भांडी, कुत्र्याचं कुत्री. एकारांत नपुंसकलिंगी नामे अनेक वचन इकारांत होते, पण इथं काही अपवाद आहे त्याला. अपवाद कुठले कुठले शब्द आहे? जसं सोने, चांदी, तांबे, रुपे, शिसे, हे एकारांत नपुंसकलिंगी नाम आहे, पण त्यांचं अनेक वचन इकारांत होत नाही. ती दोन्ही वाक्यात सारखीच आहे. सोने सोने, चांदी चांदी, तांबे रुपे शिसे सगळं सारखं करणार. हे तुमचे होते स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी नामाचे एक वचनावरून अनेक वचन कसे बनवायचे. आता बघा, वचनासंबंधी इतर माहिती. आता वेळ झालाय का? हा थोडासा सिंपल एक दोन तीन याचा पॉइंट आहे, ते आपण उद्या घेऊ आणि उद्या आपण लिंग विचार बघणार आहे लगेच. हे थोडस एक 10 मिनिटाचा टॉपिक आहे, एवढं उद्या सगळं पहिल्या 10 मिनिटात घेऊन टाकू. वचनासंबंधी इतर माहिती. आता आपण सध्या अगोदर काय पाहिले? पुलिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी नामांचे अनेक वचन कसे बनते. बाकी थोडीशी 10 मिनिटाचं लेक्चर आहे सुरुवातीला याच्यावर, आणि लगेच आपण लिंग विचार चालू करू उद्या. आपला वेळ झाला आहे. थँक्यू सर्वांना.